गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह. माया टोळीची आता पुण्यात दहशत. माया टोळीने पुन्हा एकदा शहराच्या शांततेला तडा दिला आहे. पुणे आता नव्याने उदयास आलेल्या माया टोळीने पुन्हा एकदा शहराच्या शांततेला तडा दिला आहे. या टोळीने पोलिसांना खुले आव्हान देत मध्य पुण्यातील वर्दळीच्या बाजीराव रस्त्यावर थरार माजवला. भर दिवसा दुचाकीवरून जात असलेल्या तिघांवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मयंक खराडे नावाचा तरुण गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेल्या अभिजित इंगळे यालाही दुखापत झाली आहे. प्राथमिक तपासानुसार हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच कोंडवा परिसरातील खडी मशीन चौकात गणेश काळे याचा खून झाला होता आणि त्यानंतर फक्त 3 दिवसातच पुन्हा शहरात रक्तजंजित घटना घडल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीमही तपासासाठी दाखल झाली. प्राथमिक तपासात ही घटना नव्याने सक्रिय झालेल्या माया टोळीशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. पोलीस सूत्रांनुसार टोळीचा म्होरक्या अभिजित पाटील उर्फ माया याने हा हल्ला घडवून आणला. या टोळीमध्ये अमन उस्मान शिवलकर आणि अक्षय मारुती पाटोळे हे सदस्य असून हे दोघेही या हल्ल्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयंक खराडे आणि त्याचे 2 मित्र दुचाकीवरून बाजीराव रस्त्याने जात असताना मागून आलेल्या आरोपींनी कोयत्याने वार केले. या हल्ल्यात मयंक गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्या दरम्यानच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी विशेष पथकी तयार केली असून त्यांचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शहरात सतत घडणाऱ्या अशा टोळीवादाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अधिक कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.